दिसायला यावी, काहीतरी अघटित घडवण्याचा उद्देश, पोलिसांना त्रास देऊन पोलिसांकडून कारवाई होईल आणि त्यातून विक्टिम कार्ड खेळता येईल, हे सगळं कुभांडित आहे आणि त्यामुळं तातडीनं कारवाई होणं आवश्यक आहे। मला आज या आंदोलनाला हे नाव द्यायचं आहे की आंदोलन, मी अगोदरपासून सांगत होतो की मनोज जरंगे यांचा मुखवटा आहे, मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे, मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे आणि राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे, राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे, हे आज दस्तूर सिद्ध झालेलं आहे। आज आपण बघितलं कोण कोण होते, उद्धव, मुंबईत लोक राहत नाहीत का, मुंबईतले लोक हिंदुस्थानी नागरिक नाहीत का, गणेश भक्त मुंबईतले रहिवासी नाही आहेत का, आणि उद्धव यांची मुखसंमती, उद्धव यांचं व्यक्त होणं, उद्धव यांचं स्वागतार्ह भाष्य हे लक्षात आणून देत आहे की उद्धवचं याच्यामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट आहे। कारण उद्धवचे जे लोकप्रतिनिधी आहेत, संजय जाधव खासदार आहेत, हे त्या मंचकावर जातात, मग उद्धव अगोदर पाठिंबा नाही, पाठिंबा हो नाही, पाठिंबा हो नाही, हे काय नाटक होतं का? अर्थात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा सुद्धा हे आंदोलन आहे का? हे उद्धव ठाकरेमध्ये दम असेल तर उद्धव ठाकरेंना आता सत्य बोलावं, उद्धव ठाकरेमध्ये दम असेल तर उद्धव ठाकरेंना सत्य बोलावं। त्या पुढे जाऊन मला म्हणायचंय की ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार त्यांच्या गटाचे आपण ज्या प्रकारे आमदार तिथे येऊन काय सांगत होते, काय बोलत होते खासदार, कानात बोलतानाचा फोटो जर आपण त्या सन्माननीय खासदार या पदावर बसलेल्या व्यक्तीचा, जरंगे कशा प्रकारे ओठापासून तुमच्या माध्यमांच्या माईक कशा दूर राहतील, ऐकायला जाऊ नये, आणि ते सुद्धा कशा प्रकारे मोबाईल आडवा ठेवून बोलण्याचा प्रयत्न करत होते, मग ते खासदार बजरंग बाप्पा सोनवणे असोत, त्याचबरोबर बाप्पा की काय नाव आहे, बजरंग बाप्पा का आप्पा, बजरंग बाप्पा सोनवणे असतील, त्याचबरोबर आमचा तो काय नाव क्षीरसागर, काय नाव ते क्षीरसागरचं, संदीप आमचा क्षीरसागर सन्माननीय आमदार आहेत, त्याचबरोबर सोळंके, त्याचबरोबर इतर जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुढारी तिथं मिरवताना दिसत आहेत। मग मिरवत असताना किती गाड्या कुणी दिल्या, किती मदत केली, लोक कसे जमले, हे देखील सांगण्याचं धाडस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या या वयातल्या राजकारणामध्ये ताकद है कि नहीं, ये भी हम देखना चाहते हैं भाई। अरे तुम में कितना दम है, क्या तुम सचमुच पब्लिक को सच बोलोगे या पर्दे के पीछे से गेम खेलते रहोगे, हे सुद्धा मला स्पष्टपणे विचारायचंय। परंतु आज महत्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो, आम्ही माननीय उच्च न्यायालयात अर्ज केला होता की जरंगेला परवानगी देऊ नका, त्याचबरोबर एक जनहित याचिका सुद्धा दाखल झाली होती। ज्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आपले आदेश दिले, त्या आदेशामध्ये माननीय उच्च न्यायालयाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या शहानी विरुद्ध शहानी विरुद्ध सरकार ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडेचा उल्लेख केलेला आहे। त्याच्यात स्पष्ट आहे की गाड्यांची रोकथाम होऊ नये, त्याच्यात स्पष्ट आहे रस्ते रोको होऊ नयेत, त्याच्यात स्पष्ट आहे की कोणत्याही प्रकारचं दळणवळणाचं नुकसान होऊ नये, त्याच्यात स्पष्ट आहे की नुकसानाची भरपाई कोणाच्या खिशातून करावी, आणि जे इन्स्टिगेट करतात त्यांना कशा प्रकारे प्रतिबंध करावा, इव्हन अटकेपर्यंतच्या कशा प्रकारे कारवाई व्हावी, हे सुद्धा जे आहे त्या
निकालावरून पोलिसांना अधिकार प्राप्त होतो। परंतु एक राजकीय मला सांगायचं की शेतामध्ये ज्या प्रकारे आम्ही गुराखी साहित्यातले अभ्यासक, गुराखी साहित्यातले वाचक, लेखक असल्यानं शेतामध्ये बुजगावणं जसं उभं केलं जात आहे तसं एक बुजगावणं उभं केलंय। ते बुजगावणं शेती कोण पाखरांनी खाऊ नये म्हणून असतंय, परंतु येणाऱ्या गल्लीच्या राजकारणाच्या निवडणुकीसाठी हे जरंगे नावाचा विचार उभा केलाय आणि कुठेतरी अघटित घटना घडवून चुकीचा करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे। आणि म्हणून न्यायालयाने दिलेले निर्देश, उच्च न्यायालयाने जरंगेच्या बाबतीमध्ये जुन्या केसमध्ये जी सदावर्ते विरुद्ध महाराष्ट्र शासन ही केस आहे त्याच्यामध्ये सुद्धा निर्देश दिलेले आहेत जरंगेच्याच आंदोलनात। आणि हे सगळ्या गोष्टी विधी लिखित असताना नवीन कायद्याप्रमाणे जरंगेला सकाळी 9 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंतची वेळ आहे, परंतु जरंगे कायदा बाह्य बोलतो। जरंगे परत चॅलेंज देतो। सरकारला चॅलेंज देणे का म्हणजे सरकारला, मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज नव्हे, कायद्याच्या विरुद्ध कायद्याला चॅलेंज देणे हे कोण करू शकते? कायद्यालाच चॅलेंज, कायदाच नाही मानणार, कोर्टात कायद्याला चॅलेंज नाही, कायदाच मानणार नाही, हेकेखोरी। मला जरंगे सारख्या खालच्या शब्दात माजलेले शब्द म्हणायचं नाही, परंतु असंस्कृत वर्तन, त्याचबरोबर लोकांना वेठीस धरण्याची कृत्य, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे डेलिब्रेटली केल्या चाललेल्या आहेत। आणि म्हणून आम्ही म्हणत आहोत, आम्ही तक्रार केलेली आहे की जरंगेवर कशा प्रकारे कारवाई करावी, कारण आज टॅक्सीची मुवमेंट तिथे बंद आहे। बिहार, यूपी, झारखंड, छत्तीसगड सगळीकडला माझा कष्टकरी, त्याचबरोबर स्टेशनरी, आजचा वर्किंग डे, स्टेशनरीची दुकानांवर परिणाम आहे, त्याचबरोबर आमचे छोटे मोठे जे व्यावसायिक असतात म्हणजे वेंडर्स, जे स्ट्रीट वेंडर्स, त्यांच्या आज पोटा पाण्याचा विषय झालेला आहे। त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक असतील, त्याचबरोबर इतर कामगार कष्टकरी असतील, ह्या सगळ्यांचं जे आहे आज त्यांच्या आपापल्या पद्धतीने जीवन जगण्याचा जो मार्ग असतो, जो 2 पैसे कमवण्याचा जो मार्ग असतो, त्याच्यावर एक त्रास झालेला आहे। अनेक फ्लायओव्हर, फ्रीवे बंद आहेत, त्याचबरोबर रस्ते जाम करण्यात आले। यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करावा। बीएनएस कायद्याखाली, मुंबई पोलीस अधिनियम 1951 खाली, त्याचबरोबर ज्या प्रकारे मनोज जरंगे यांनी वारंवार उच्च न्यायालयाचं आणि पोलिसांनी घालून दिलेल्या जे काही कंडिशन्स आहेत त्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि कायद्याचं मोठं उल्लंघनच नाही तर कायदा मोडून तोडून काढलेला आहे, त्याच्यासाठी कारवाई व्हावी। त्याचबरोबर जे सपोर्टिंग लीडर आहेत म्हणजे शहानी विरुद्ध सरकार, ह्याच्यामध्ये जे इन्स्टिगेटर असतात, जे सपोर्टिंग असतात, त्यांच्यावर कारवाई व्हावी। त्या उद्देशानं खासदार संजय जाधव, बजरंग बाप्पा सोनवणे, श्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा ह्या अबेटमेंट फॉर अनलॉफुल असेंबली अँड फॉर गिव्हिंग पॉलिटिकल, ज्या प्रकारे राजकीय हात देऊन हे सगळे इलिगल एजिटेशन्स करण्याचा प्रयत्न आहे, कारण रोडवरल्या एजिटेशनला परवानगी दिलेली नाही आहे। पंचम जी पानवटा हे आहे जिथे आपण लोकांना पाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे फॅशन स्ट्रीटला, त्या तिथे कोणत्याही प्रकारच्या एजिटेशनची परवानगी नाही आहे। त्याचबरोबर व्हीटी स्टेशनच्या बाहेर परवानगी नाही आहे।
ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे पुढारी आहेत. यांनी दिलेलं बळ आहे, यांनी दिलेली साधन सामुग्री याची चौकशी झाली पाहिजे. आणि म्हणून आणि त्याचबरोबर जरंगे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केलेला आहे, अंतरिम आदेशाचा भंग केलेला आहे. आणि त्याचबरोबर BNSS अंतर्गत आणि IPC अंतर्गत जुन्या कायद्याअंतर्गत देखील लालबागच्या राजाकडे जे लोक दर्शनाला जातात त्यांना त्रास व्हावा या उद्देशाने काही कुभांड केलेलं आहे. तेव्हा अशा लोकांना तातडीने कारवाई व्हावी, त्यांना थांबवावं. जे लोक त्रास देतात गणेश भक्तांना आणि तातडीने यांना अटक करावं, यांना उठवावं. 6 वाजल्याच्या नंतर यांना एकही मिनिट तिथं बसू देऊ नये. म्हणून आम्ही तक्रारी दाखल केल्यात. आझाद मैदानच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मी स्वतः फोन केला पोलीस स्टेशनला. मला सांगण्यात आलं सन्माननीय हवालदारांनी की साहेब फॅशन स्ट्रीटला पंचम पानवटा आहे, जिथं पाणी पिण्याचं ठिकाण आहे, तिथं लोक हुल्लडबाजी किंवा रस्ता रोको करतायत, त्यांना तिथून बाजूला हटवायला गेलेले आहेत. अर्थात पोलीस मशिनरीवर जाणून बुजून एक ताण निर्माण करण्यात आलेला आहे. हे कारवाया व्हाव्यात. त्या पुढे जाऊन अत्यंत गंभीरपणे मला नमूद करायचं आहे, जरंगेचं आंदोलन असंविधानिक म्हणताना मला तुम्हाला सांगायचे काही महत्त्वाच्या गोष्टी. अशा प्रकारचे अनिष्ट आंदोलन आणि अशा प्रकारचे चुकीच्या असंविधानिक मागण्यांचा आंदोलनाचा सगळ्यांनी सर्व स्तरात निषेध केला पाहिजे. त्याचं कारण तुम्ही लक्षात घ्या की ह्यापूर्वी देखील संविधानावर घाला आणण्याचा जरंगे सारख्या लोकांनी प्रयत्न केला होता. अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघालेले होते, आपण सगळ्यांनी बघितले. अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून मोर्चे निघाले होते, आपण हे सगळ्यांनी बघितलेत. अॅट्रॉसिटीचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे आणि आरक्षणाचा कायदा सुद्धा भारतीय संविधानातून निर्माण झालेला आहे. आणि म्हणून मागासलेपणामध्ये माझे मराठा भाऊ OBC म्हणून येऊ शकत नाहीत, हे सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन ह्या केसमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून हे संविधानालाच तोडमोड करण्यासाठीचं आंदोलन आहे. संविधानालाच म्हणजे एका प्रकारे कुठे ना कुठे डॅमेज करणारे आंदोलन आहे. हे आंदोलनात जे कोणी सहभागी होत आहेत ते संविधान विरोधी आहेत. संविधानाच्या विरोधात जे कोणी सामील होत असेल आणि अशा प्रकारे हिंसक जुनाच जरंगेचा इतिहास आहे, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आहे की लोकांना थांबवणे, वेटीस धरणे, लोकांच्या रोजीरोटीपासून थांबवणे हे सुद्धा हिंसक आणि क्रूर कृत्यामध्येच मोडतंय. तेव्हा ह्या अशा संविधानाला तोडमोड करणाऱ्या संविधानाच्या विरोधातल्या ह्या आंदोलनाला आपण असंविधानिक कृत्य करणारं आंदोलन, संविधान विरोधी आंदोलन, देशहितविरोधी आंदोलन, देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधातलं आंदोलन आणि म्हणून यांना तातडीने अटक करणं हे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी देखील मी करतो. आणि मी हे बोलत असताना मी कायदेशीर आणि पुराव्यानिशी बोलत आहे, हे मी तुम्हाला डंके की चोट पे आपल्या मागे पुढारी केबल फ्री कर थोडी, पुढारी केबल फ्री कर.